जसं महाराष्ट्रामध्ये अधिकारी आणि कर्मचारी यांची पेन्शन बंद झाली, अगदी तशीच आमदार आणि खासदार यांची पेन्शन बंद व्हायला हवी का? मित्रांनो, जेव्हा हा प्रश्न आमदार संजय गायकवाड यांना विचारला तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं ते पहा. खासदार आमदार पेन्शन बंद झाली पाहिजे, तुमची काय भूमिका आहे? हे बघा, कर्मचारी 8 तास ड्युटी करतो. किती? 8 तास. आमदार 24 तास ड्युटी करतात. आमदार व्हायला 30 वर्ष आम्ही तसे गमवले. 30 वर्ष संघर्ष केला. हे आमदाराचा समजा पगार बी असेल, समजा 1,82,000 पगार आहे. आमचा खर्च महिन्याचा 5 लाख आहे. आम्हाला शिवजयंती, गणपती, नवरात्री, क्रिकेटचं बक्षीस, फुटबॉलचं बक्षीस, महिन्याचं लाखाभराचं डिझेल. त्यांच्यामध्ये अधिकारी आणि कर्मचारी हे फक्त 8 तास काम करतात आणि आमदार हे 24 तास काम करतात. अहो आमदार, तुमचं म्हणणं असं आहे का की अधिकारी आणि कर्मचारी यांनी पेन्शन मिळावी म्हणून त्यांनी त्यांचं घरदार सोडावं आणि आमदार 24 तास काम करतात का? हे सर्व महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे. अहो मानलं पाहिजे आमदार साहेब तुम्हाला, कारण तुम्ही जनतेच्या सेवेसाठी 24 तास काम करताय, तुमच्या झोपेचा घरदाराचा त्याग करताय. अहो तुम्ही एक दिवस जरी आमदार झाला तरी तुम्हाला जीवनभर पेन्शन मिळेल. पण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा असं आहे का? आणि तुम्ही म्हणताय की तुमचा पगार 1,42,000 रुपये आहे, तर तुम्ही 5 लाख रुपये कसा खर्च करता? तुमचं मन खरंच मोठं आहे. तुमचा पगार 1,42,000 असून तुम्ही जनतेवर 5 लाख रुपये खर्च करताय महिन्याला. आणि विशेष म्हणजे तुमच्या खिशातून हे गणित तुम्ही कसं बसवलंय थोडं सांगता का हो? कारण मला पण भरपूर शॉपिंग करायची असते, परंतु माझा पगार खूप कमी आहे. तुमच्यासारखंच मला कमी पगारामध्ये जास्त पैसे खर्च करायचे आहे. थोडीशी ट्रिक सांगता का? तुम्ही म्हणाला आमदार होण्यासाठी 30 वर्ष लागली, खूप संघर्ष करायला लागला. मग तुम्हाला असं म्हणायचंय का अधिकारी आणि कर्मचारी यांना मिळालेल्या नोकऱ्या त्यांना खैरात वाटलेल्या, त्यांनी काही संघर्ष केलेला नाही? तुम्ही जनतेला सांगताय की तुम्ही तुमचा पगार शिवजयंती, गणपती, नवरात्री, फुटबॉल बक्षीस, क्रिकेट बक्षीस या इव्हेंटवर खर्च करताय. जनतेला एक प्रश्न आहे, जर तुम्हाला वर्षाला 5 कोटी निधी स्थानिक विकास कार्यक्रम तसेच सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमांसाठी मिळतो, तर खरंच का तुम्ही तुमच्या खिशातून खर्च करत असाल? मित्रांनो, माझा एक प्रश्न आहे, जसं महाराष्ट्रामध्ये अधिकारी आणि कर्मचारी यांची पेन्शन बंद केली, तशीच आमदार आणि खासदार यांची पेन्शन बंद करायला हवी का? कमेंटमध्ये नक्की सांगा.